नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता अपडेट बघत आहे आपल्या भेंडीच्या हायड्रोपोनिक प्लांटची. पानं चांगले मोठे झालेले आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओशी कंपेअर करू शकतात आणि काळ्या मुंग्यांचं इन्फेस्टेशन पण कमी झालेलं आहे. आय थिंक जसे जसे झाडं मोठे झाले त्यांची रेजिस्टन्स पॉवर वाढली आणि हे चांगली ग्रोथ आहे. पूर्ण प्लांटमध्ये एक झाड आहे जो तुम्हाला मी थोडा झूम करून दाखवू शकतो. हाच थोडा स्लोली ग्रोथ होता, पण तोही डेड नाही झाला आहे. त्याच्यामध्ये पण अजूनही जान आहे. तर हे झालं आपलं हायड्रोपोनिकच्या प्लांटचं. आणि जुन्या झाडांमध्ये मोठ्या मोठ्या जरड भेंड्या लागल्या आहेत, त्यांना आम्ही सीड बँकसाठी म्हणून यूज करणार आहोत. त्यांना सुकून त्यांचे सीड काढून पुढच्या प्लांटसाठी सो सेम जेनेटिक मटेरियल विल बी कॅरी फॉरवर्ड. आणि मित्रांनो, ही आहे आपल्या पुढच्या प्लांटसाठी अपडेट. हे छोटे छोटे झाडं आता तुम्ही ओळखलंच असेल, हे टमाटरचे झाडं आहे, पण बेबी टमाटरचे झाडं आहे. तर याला आम्ही नवीन प्लांटमध्ये लावू. हा नवीन प्लांट आहे आपला. हा आता मोस्टली फंक्शनल झालेला आहे आणि जसे ते झाडं 16 to 15 सेंटीमीटरचे झाले, आपण त्यांचं लागवण करू आणि या प्लांटला पण ॲक्टिव्ह करू. थँक्यू.